प्रभास घरातून गेल्यापासून निक्की अभिजित बरोबरच क्लोज होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे घरातल्या बाकीच्या सदस्यांचं लक्ष हे फक्त अभिजितवरती असतं। त्यामुळेच अभिजित स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी निक्कीला बऱ्याच गोष्टी बोलताना सुद्धा दिसतो। काल पण तुम्ही बघितलं असेल। त्यामुळे इकडे अभिजित आणि निक्कीचं भांडण होताना दिसतंय। तर निक्कीचं म्हणणं असतं की तुला कॅप्टन बनवायचं सगळ्यांच्या मनात होतं, पण तू अंकिताला बनवलंस। त्यावरती अभिजित म्हणतो की आमच्यामध्ये लोकशाही आहे, आमच्या ग्रुपमध्ये लोकशाही आहे, पण तुमच्यामध्ये डिक्टेटरशिप आहे, त्याच्यामुळे तुमच्यात कधी होऊ शकला नाही। म्हणजे त्यांची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल मतं होती, पण यांचं असं होतं की एकाने मत मांडायचं, त्याला सगळ्यांनी सहमती द्यायची आणि त्याच्यावरती जान्हवी देखील इकडे बोलत असते। तर अभिजित सांगतो की तू मला हे नको शिकवू आणि त्याच्यावरच निक्की इकडे भडकते आणि म्हणते की तू जर मला वाईट दाखवायचा प्रयत्न करत असशील तर ते मी होऊ देणार नाही। आणि ती तिथून अभिजितला बोलून निघून जाते आणि अभिजित सुद्धा तिला बोलत असताना दिसतोय। तर अशा प्रकारे घरामध्ये अभिजित आणि निक्की यांच्यामध्ये कॅप्टन होण्यावरून वाद चाललेला आहे। आता तसं पाहायला गेलं तर गेम हा इंडिव्हिज्युअल खेळणं जास्त गरजेचं आहे। त्यामुळे बहुमत आणि इंडिव्हिज्युअल याच्यापेक्षा इंडिव्हिज्युअलला जास्त महत्त्व आहे आणि हे सगळ्यांनीच ओळखून इथे इंडिव्हिज्युअल गेम खेळावा अशी प्रेक्षकांची देखील इच्छा आहे। तर तुमचं मत याच्याबद्दल काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।